भारत सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पनवेलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला। 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःची जनगणना करून या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ केला। या उपक्रमाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले। सर्व नागरिकांनीही स्वगणना करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाला प्रांत अधिकारी पवन चांडक, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वासकर, तहसीलदार मिनल भोसले भामरे, उपसभापती भूपेंद्र पाटील तसेच पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी आणि वैशाली सावंत यांच्यासह अनेक अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा स्वगणना स्वरूपात असून ही प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ, सोपी आणि सुरक्षित डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे। पनवेल तालुक्यातील सर्व नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेत स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी केले। सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। आता ध्वजवंदन झालेलं आहे आणि आजच्या या दिवशी आपली जनगणनेची पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि 1 ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना हा एक ऑप्शन जनगणना आयुक्तांनी या ठिकाणी सेन्सस कमिशनरने उपलब्ध करून दिलेला आहे। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण पनवेल तालुक्यातलं पहिलं इन्युमरेशन या ठिकाणी माननीय आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब यांचं स्वतःचं आपण इन्युमरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि माझं सर्वांना आव्हान आहे की या स्वगणनामध्ये सर्व लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि स्वतःचं सेल्फ गणनेची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी संकलित करावी। आपल्याकडे ज्यावेळेस प्रगणक येईल त्यावेळेस फक्त आपण आपल्याला सेव्ह केलेला नंबर दिला तर आपली माहिती अपडेट त्या ठिकाणी राहणार आहे आणि आपलं काम जे आहे हे जे राष्ट्रीय काम आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे ते एक आपल्या चांगल्या पद्धतीनं बजावता येणार आहे। आज 1 मे 2026 आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि याच वेळेला देशामध्ये सुद्धा निरनिराळ्या महत्त्वाच्या अशा प्रकल्पांना सुरुवात झालेली आहे। अनेक प्रकल्प साध्य झालेले आहेत। या देशाच्या हिताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे या देशाची जनगणना जी 2021 मध्ये सुरू झाली असती, पण कोविडच्यामुळे ही जनगणना वेगवेगळ्या टप्प्यावरती पुढे गेलेली आहे। आता प्रत्यक्षरित्या या जनगणनेला जेव्हा सुरुवात होते आहे तेव्हा सन्माननीय प्रांताधिकारी यांनी अपील केल्याप्रमाणे यामध्ये आपल्या सर्वांनाच सहकार्य करायचं आहे। जे जे शासकीय अधिकारी आपल्याकडे येतील त्या शासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष पुनरावलोकन ही मोहीमसुद्धा सुरू होते आहे आणि आता 1 मे पासून प्रत्यक्षरित्या जनगणनेच्या कामाला सुद्धा सुरुवात होते। त्यामुळे शासकीय अधिकारी बऱ्याच वेळेला आपल्या घरी येणार। शासकीय अधिकारी आपल्या घरी जे येत आहेत ते आपल्यासाठी येत आहेत, आपली जनगणना व्हावी म्हणून येत आहेत, आपली मतदार यादीमधली नोंद कायम राहावी म्हणून येत आहेत। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सहकार्य करावं। शासकीय अधिकाऱ्यांना जनगणनेसाठी स्वनोंदणीचा जो आपला टप्पा आहे तो आपल्या घरातल्या संगणकावर किंवा मोबाईलवरती जर आपण पूर्ण केला तर शासकीय अधिकाऱ्याचं काम सोपं होईल आणि लवकरात लवकर ही आपली जनगणना निर्दोष आणि परिपूर्ण अशा पद्धतीनं होऊ शकेल। त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। आपण सर्वच महाराष्ट्राचे सर्व नागरिक राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, शाहिरांच्या भगव्या झेंड्याच्या देशा असं म्हणणारे आपण सर्व आहोत। या देशाच्या कामात, या महाराष्ट्राच्या कामात आपण नक्कीच सगळे सहभागी होऊया। आपणा सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा।